कल्याणच्या पारनाका परिसरात एक जखमी झालेली घार पडली होती। तिचा पंख आणि पाय कुणीतरी दोरीनं बांधलेल्या अवस्थेत होते। त्यातून सुटण्यासाठी घार अक्षरशः तळमळत होती, मात्र कुणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं। कित्येक तास ही घार तशीच तळमळत होती। अखेर पक्षी मित्र दत्ता बोंबे यांना ही बाब समजल्यावर त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली। या घारीवर उपचार करण्यात आले। तिला आता अँटीबायोटिक, पेन किलर्स आणि नर्व अँड टॉनिक असं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊन तिचा हायड्रेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर ती आता रिकव्हरी स्टेजमध्ये लवकरात लवकर येईल। मात्र या घारीची अशी अवस्था कशामुळे झाली असावी? या घारीला पाळीव पक्षाप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यासाठी तिचे पाय बांधून ठेवण्यात आले होते। मात्र मुळातच आक्रमक असलेला हा पक्षी तिथून उडून आला। मात्र पाय बांधलेल्या अवस्थेत जास्त काळ उडणं अशक्य झाल्यानं ती रस्त्यातच पडली। दरम्यान घारीच्या पंखांनाही मोठी इजा झाली, मात्र उपचारांनंतर ती पुन्हा उडू शकेल। जनावराला, कुठल्याही बर्ड्सला, पक्ष्याला तो पाळीव प्राणी नाही आहे माहिती आहे, तो राहू शकत नाही। तरी पण यांची एक त्यांना स्वतःचं बोलतो ना, एक इगो असतो का नाही, माझ्याजवळ हा पक्षी मी पाळला पाहिजे। त्यांच्या नावाने सांगतात का यांच्याकडे हा पक्षी आहे, हा जखमी पक्षी त्यांनी ठेवलेला आहे। तर अशी कंप्लेंट झाली फॉरेस्ट थ्रू त्यांच्यावरती केस होऊ शकते। जे कोणी असे करतात त्यांच्यावरती डायरेक्ट वन खात्याला कंप्लेंट करून त्याच्यावरती आम्ही केस करू शकतो। सध्या स्वतःच्या घरीच पक्षीप्रेमी असलेले बोंबे या घारीची काळजी घेत आहेत। ती पूर्ण बरी झाल्यावर तिला तिच्या हक्काच्या घरी म्हणजे जंगलात सोडण्यात येईल। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।